मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर अशोक त्र्यंबके आज आपल्यासाठी खूप एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेला आहे। त्या विषयाचं नाव आहे बायकोला किंवा बाईला भोंगळी करा आणि मग करा। मित्रांनो, माझे विषय हे खूप सेन्सिटिव्ह असतात, वादग्रस्त असतात, त्यामुळे जे लहान मुलं आहेत त्यांनी हे व्हिडिओ कृपया पाहू नयेत। तसेच ज्या स्त्रिया आहेत त्यांनी हे व्हिडिओ पाहू नयेत। शक्यतो मी व्हिडिओ हे पुरुषांसाठी काढत असतो, त्यामुळे सायको लोकांनीही हे व्हिडिओ पाहू नये, फक्त पुरुष मंडळींनी हे व्हिडिओ पाहावेत। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मला तुम्हाला नेमकं काय सांगायचंय हे तुम्हाला समजेल व तुम्ही आपल्या बायकोशी म्हणा, आपल्या गर्लफ्रेंडशी म्हणा किंवा आपला जो फिमेल पार्टनर आहे याशी म्हणा, ज्यावेळेस शरीर संबंध करतात त्यावेळेस तुम्ही शरीर संबंध कसे करावेत याविषयी मी तुम्हाला ज्ञान देत असतो। मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल याने एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे। मित्रांनो, मी ज्या पुरुषांच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही, ज्यांना प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा त्रास आहे, म्हणजेच आपल्या लिंगाबाबत ज्यांना कमजोरी आहे, लिंगाबाबत काही अडचणी आहेत, लिंगाबाबत काही आजार आहेत, यावर खात्रीशीर उपचार करणारा महाराष्ट्रातील एकमेव सगळ्यात जास्त प्रसिद्ध असणारा डॉक्टर आहे। त्यामुळे तुम्हाला जर लिंगाबाबत तुम्हाला कोणती अडचण असेल तर तुम्ही फक्त मला एक व्हिडिओ दाखवा, मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो तुम्हाला लिंगाबाबत तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत कोणतीही तक्रार तुम्हाला राहणार नाही। त्यामुळे तुमचे ज्याही स्त्रीशी शरीर संबंध आहेत तेही तुमच्या लिंगामध्ये खूप ताठरत असल्या कारणाने, तुमच्यामध्ये स्टॅमिना असल्या कारणाने तिलाही समाधान मिळेल व तुम्हालाही शारीरिक सुख भरपूर घेता येईल। तर कोणती अडचण असू द्या, तुम्ही जो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे यावर कॉल करा, अपॉइंटमेंट घ्या व उपचारासाठी या। मित्रांनो, मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो तुमचे पैसे वाया माझ्याकडे जाणार नाहीत। मी तर डॉक्टर प्रमाणे पुन्हा पुन्हा पेशंटला बोलवत नाही, मी जास्त गोळ्या औषधं खायला देत नाही, थोडेफार दिवसच औषध घेणे व कायमचं बरं होऊन जाणे अशी माझी उपचार पद्धती आहे। तर मित्रांनो, चला आपला जो विषय आजचा आहे बायला भोंगळी करा व करा या विषयी आपण पाहूया। मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, कपडे हे संभोगाबाबत असलेले अडथळे आहेत। अनेक लोकांना नग्न राहणं म्हणजेच भोंगळं राहणं हे चुकीचं वाटतं। तर मित्रांनो, हे चुकीचं आहे, कारण की परमेश्वराने ज्यावेळेस आपल्याला जन्म दिला त्यावेळेस आपल्या शरीरावर कोणतेही कपडे नव्हते, म्हणजेच परमेश्वराला हे माहीत आहे हे कपड्यांमुळे झाकलं जातं। कपडे जरूर घाला, ठीक आहे, पण प्रत्येक वेळेस शरीरावर कपडे असणं म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या बायकोशी शरीर संबंध करतो त्यावेळेस कपडे असणं ही चुकीची गोष्ट आहे। एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो, नग्नता ही म्हणजे भोंगळं राहणं ही चुकीची गोष्ट नाहीये। तुम्ही मित्रांनो ज्यावेळेस शरीर संबंध आपल्या बायकोशी करता किंवा आपल्या फिमेल पार्टनरशी करता त्यावेळेस तुम्ही जर तुमच्या बायकोला भोंगळी केली नाही, तिचे कपडे काढले नाही, तर तुम्ही शरीर संबंध करू शकता का? तर करू शकत नाहीत। त्यामुळं तुम्ही नग्न राहणे म्हणजे भोंगळं राहणे याला गैर समजू नका, हेच मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं आहे। तुम्हाला जेव्हाही तुमच्या बायकोशी शरीर संबंध करायचे त्यावेळेस तुम्ही तिला पूर्ण भोंगळं केलं पाहिजे, तुम्हीही पूर्ण भोंगळं झालं पाहिजे, कारण ज्यावेळेस तुम्ही भोंगळे होता त्यावेळेस तुम्ही बिनधास्त शरीर संबंध करू शकता। पण अनेक लोक हे फक्त खालच्या भागातील कपडे काढतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये म्हणावं असं शरीर अट्रॅक्शन राहत नाही। कारण ज्यावेळेस स्त्री पुरुषाचे संपूर्ण शरीर पाहते किंवा पुरुष ज्यावेळेस स्त्रीचे संपूर्ण शरीर पाहतो त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशनचा प्रभाव वाढला जातो। मित्रांनो, याच्या पाठीमागे शास्त्रीय कारण आहे, याच्या पाठीमागचं नैसर्गिक कारण आहे। त्यामुळे तुम्हाला जेव्हाही असं वाटतं की आता मला शरीर संबंध करायचे त्यावेळेस सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सगळे कपडे आपल्या बायकोचे काढा, आपल्या फिमेल पार्टनरचे काढा, तुम्हीही सर्व कपडे काढा, आपल्या बायकोशी म्हणा, आपल्या फिमेल पार्टनरशी बोला, तिला याचं महत्त्व समजून सांगा। अनेक स्त्रिया आपले कपडे काढत नाहीत, त्यामुळं त्यांचा जो मेल पार्टनर असतो याच्या शरीरामध्ये म्हणावं असं ब्लड सर्क्युलेशन होत नाही, आणि ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे म्हणावं असं लिंगामध्ये ताठरता येत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम येतो। मित्रांनो, समाजामध्ये संभोगाबाबत म्हणजे शरीर संबंधाबाबत जागृती होणं खूप गरजेचं आहे। अनेक लोकांना शरीर संबंध कसे करायचे हे समजत नाही। माझ्याकडे तर असे पेशंट येतात की त्यांना लग्न झाल्यानंतर शरीर संबंध कसा केला जातो ह्याचंच ज्ञान नसतं। तुम्हाला तर एक किस्सा सांगतो मित्रांनो, माझ्याकडे एक जोडपं आल्यानंतर ते म्हणले की डॉक्टर साहेब आमचं 1 वर्ष झालं लग्न होऊन पण आम्हाला अजून मुलबाळ झालं नाही। तर मी म्हणलो तुम्ही शरीर संबंध कसे करता? ते म्हणजे काय नाही, आम्ही फक्त एकमेकाला धरतो। आता विचार करा मित्रांनो, त्याला जर एवढं ज्ञान नाही तर काय करायला पाहिजे? मग मी त्यांना सांगितलं, अरे बाबांनो, एकमेकाला धरल्याने शरीर म्हणजे मुलबाळ होत नाही, तू
तुझ्या बायकोच्या लिंगामध्ये म्हणजे योनीमध्ये तुझं लिंग घातलं पाहिजे, ते महाग पड करून तुझं जे पाणी असतं ते योनीमध्ये टाकलं पाहिजे. त्याच्यामुळं जे शुक्रजंतू आहेत तिच्या गर्भाशयात जातील व मूलबाळ होईल. म्हणजे मित्रांनो, इतकं अज्ञान काही लोकांमध्ये आहे की तुम्हाला ह्या गोष्टीवर विश्वास बसणार नाही मी आता जी सांगितलं, पण ही मित्रांनो सत्य परिस्थिती आहे. कुठं लिंग घातलं जातं हे सुद्धा अनेक लोकांना माहीत नाही, कारण की अज्ञान तेवढं आहे, शिक्षण नाही आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला माझं एकच सांगणं आहे, माझे जे व्हिडिओ असतात यामधून तुम्हाला फक्त शरीर संबंधाबाबत शैक्षणिक ज्ञान भेटावं हा माझा उद्देश असतो. तुम्ही माझे व्हिडिओचे गैरअर्थ काढत नका जाऊ. माझे थंबनेल हे खूप वादग्रस्त असतात, मला माहीत आहे, पण ते बोलणं गरजेचं असतं. मित्रांनो, तुम्ही जोपर्यंत तुम्हाला शरीर संबंधाबाबत सांगितलं जात नाही तोपर्यंत तुम्ही शरीर संबंध चांगले करू शकत नाही. आणि शरीर संबंधाबाबत तुम्ही पुस्तक वाचले पाहिजे, अनेक व्हिडिओ पाहिले पाहिजे. जे डॉक्टर लोक तुम्हाला शरीर संबंधाबाबत ज्ञान देतात त्यांचे तुम्ही व्हिडिओ ऐकणं गरजेचं आहे, पाहणं गरजेचं आहे. यातून तुम्हालाच फायदा आहे. मित्रांनो, आमचा उद्देश तुम्हाला शैक्षणिक ज्ञान देणे आहे. त्यामुळं तुम्हाला जेव्हा असं वाटेल की आपल्या बायको शरीर संबंध करायचे त्यावेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीर संबंध करताना तिचे थानं दाबा. तुमचं लिंग ज्यावेळेस टाईट होईल त्यावेळेस तिच्या योनीमध्ये प्रथम तिच्या हातामध्ये लिंग द्या. तिला सांगा की तुझ्या योनीला ते लिंग घास. ते घासल्यामुळे तिच्याही ब्लड सर्क्युलेशन वाढेल, तिच्याही शरीरामधले हार्मोन्स हे उफळतील, तुमच्याही शरीरातील हार्मोन्स हे उफळतील, तुमचेही जे टेस्टोस्टेरोन नावाचे हार्मोन असतात ह्याची ग्रोथ होईल, तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढेल. त्यामुळे तुम्हाला जे लैंगिक म्हणजे लिंगामध्ये ताठरता येत नाही हाही प्रॉब्लेम बऱ्याच अंशी सॉल्व्ह होऊन जाईल. मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट पाहतो त्यावेळेस शरीरामध्ये उत्तेजना निर्माण होते. बघ, अनेक लोक समजा एखाद्या बोंगळ्या बाईचा जर फोटो पाहिला तर मनामध्ये संभोग करण्याची भावना होते. म्हणजेच काय की आपले जे आंतरिक आत्मा आहे, आपली संस्था आहे त्याच्यामध्ये उत्तेजन यायला लागते आणि आपले जे हार्मोन्स असतात ते उत्तेजित व्हायला लागतात. त्यामुळं पाहिल्यामुळं अनेक गोष्टी होत असतात. जर आपण आपल्या बायकोला भोंगळी केली, पूर्ण तिचे कपडे काढले, तिचे स्तन पाहिल्यानंतर, तिचा योनीचा भाग पाहिल्यानंतर, तिची संपूर्ण बॉडी पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये उत्तेजना निर्माण होते. आणि संभोगाचं मूळ कारण आहे उत्तेजना. अनेक लोक, तुम्हाला सांगतो मित्रांनो, स्ट्रेसमुळे म्हणा, कामाच्या ताणामुळे म्हणा, त्यांच्या शरीरामध्ये उत्तेजनाच येत नाही आणि उत्तेजना न आल्या कारणामुळे शरीर संबंध करता येत नाही. त्यामुळे घरामध्ये भांडणं होतात, अनेक प्रॉब्लेम्स तयार होतात, जीवन हे जगू वाटत नाही, कोणतेही काम करू वाटत नाही. तर तुम्हाला जेव्हा असं वाटेल की मला संभोग करायचा आहे, शरीर संबंध करायचा, त्यावेळेस संभोगाची सुरुवातच सर्व कपडे काढून करा. तुम्हाला सांगतो मित्रांनो, अनेक लोक असं करतात, पण अनेक लोकांच्या स्त्रिया लाजतात किंवा पुरुष लाजतो. तर लाजण्यापाठीमागे यात काही कारणच नाही, कारण की ह्याच्यामध्ये गैर काय आहे आणि निसर्गाने दिलेली देणगीच आहे. जर हे परमेश्वराने दिलेली देणगी आहे तर कपडे काढून करण्यात ह्यात गैर काय आहे. लाजू नका, बिनधास्त संभोग करा. आणि एक ध्यानात घ्या, जर परमेश्वरानेच आपल्याला नग्न पाठवलेलं आहे तर याच्यामध्ये अश्लीलता काही नाही, ह्याच्यामध्ये गैर काही नाही. अनेक लोक सभ्यतेच्या गोष्टी करतात, पण तेही जे करायचं ते करतात. मित्रांनो, माझ्याकडे अनेक भागातून अनेक लोक येतात, अनेक प्रतिष्ठित लोक येतात, त्यांच्या अनेक गोष्टी मी ऐकतो, त्यांना मी सगळं समजून सांगतो. संभोग कसा केला जातो, शरीर संबंध कसे केले हे त्यांना ज्ञान देतो. अनेकांना माहीतच असतं, पण ज्या लोकांना माहीत नाही अशा लोकांसाठी मी व्हिडिओ घेऊन येत असतो. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात म्हणूनच माझ्या व्हिडिओला अनेक खूप लाईक येतात, व्ह्यूज येतात, अनेक कमेंट्स येतात, चांगले कमेंट्स येतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला मी आणखी चांगले उत्कृष्ट मार्गदर्शन केलं पाहिजे तर पहिली गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओही पुन्हा पाहायला भेटतील, ऐकायला भेटतील व तुमच्याही ज्ञानामध्ये आणखी भर पडेल. तर मित्रांनो, आजचा जो विषय होता की बाईला किंवा बायकोला भोंगळी करा व करा, तर असंच तुम्ही इथून पुढे शरीर संबंध करत चला, तुम्हाला यातून फायदाच होणार आहे. तर मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा व जर तुम्हाला काही शरीर संबंधाबाबत अडचण असेल तर मला येऊन जरूर दाखवा. रजा घेतो. नमस्कार.